श्री अमोल जगताप साहेब आणि तावरे साहेब यांनी काल कापरवळ परिसरात म्हणजे नारायणपूरच्या परिसरातनं त्यांनी तांदळाचे जे गवत आहे ते आणलेले आणि ते या झाडांच्या खोडाभोवती पसरून घेतले, म्हणजे पाणी टाकल्यानंतर पाण्याचं बाष्पीभवन कमीत कमी व्हावं अशी ही कल्पना आहे आणि त्या दृष्टीने आज त्याची अंमलबजावणी काल आणलं आणि आज त्यांनी पसरायला सुरुवात केली. स्वतः अमोल जगताप साहेब काम करतात आणि आज त्यांच्यावर श्री आढावे साहेब आणि आढावे साहेब आणि त्यांचं पण नाव अमोल जगताप आहे. दुसरे अमोल जगताप आहेत, ॲडव्होकेट अमोल जगताप. असे 3 जण इथं काम करतात. तावरे साहेब आणि मी, आम्ही 5 जणांची टीम इथं काम करते सगळी. आज आम्ही झाड लावायच्या विचारात आहोत. काही झाडांना पाणी घालणं चालू आहे, गवत पसरणं चालू आहे, असं आमचं टीम वर्क आज चालू आहे. ठीक आहे. आणि त्यांचा व्हिडिओ काढा, पाणवठे भरून घेतले म्हणून. टप्प्यावरती आपण 3 खड्डे केलेले होते. त्यातले 2 खड्ड्यांमध्ये आज आपण झाडं लावून घेतली. या जाळ्या कापल्या इथल्याच वडाच्या आणि पिंपळाच्या आणि त्याच्यापासून आपण हे आज ट्रीगार्ड तयार करून आज लावलेले. एक करंजचं झाड आहे आणि कांचनचं झाड आहे. थोडी पानं वाळली होती पण फुटतील ही. आणि त्याला जगताप साहेबांनी आणलेल्या तांदळाच्या तुसापासनं आपण फक्त झाड वाळू नये म्हणून खाली त्याच्या पाण्याची बाष्पीभवन झालं तरी ह्याच्यामध्येच परत अडकणार आहे, परत पाणी खाली पडणार आहे. म्हणजे ओलसरपणा जो आहे झाडाचा तो टिकून राहणार. याच्यासाठी आपण ही तांदळाची तूस टाकलेली खाली आणि अजून आपण टाकणार आहोत. पण आता तात्पुरते आम्ही बरीचशी झाडं आज जवळजवळ 60-70 झाडं आपली झाली ना, 60-70 झाडं आज झाली. आढावे साहेब आणि दुसरे एक अमोल जगताप साहेब होते, त्यांनी झाडांना वर्ष पाणी घालून घेतलं. नंतर या अमोल जगताप साहेबांनी इथे एक तूस पसरलं. तावरे साहेबांनी मी ही झाडं लावून ट्रीगार्ड करून घेतला आणि अशा पद्धतीने आमचं आजचं टीम वर्क पूर्ण झालेलं आहे. हे दुसरं झाड आहे, हे कांचनचं झाड आहे. एक करंज आणि एक कांचन लावून झालं. आता त्याला पानं दिसत नाहीयेत पण फुटणार आहेत लवकर, फुटलेले आहेत पानं. हे काय विशेष समजून जाईल त्याला. एकदा ही झाडं झाली